मी नवनाथ दोड यांची मुलगी प्रांजल माझ्या वडिलांवर दाखल झालेली FIR खोटी की खरी आपल्या सर्वांसमोर मांडणार आहे। मी सर्वांना पहिला मुद्दा सांगते की फिर्यादी यांच्या सांगण्यावरून नवनाथ दोड व भागवत दोड यांचे शेत त्यांच्या शेताजवळ आहे असे ते म्हणतात। तरी माझे वडील यांचे शेत आणवा येथील गट क्रमांक 341 मध्ये आहे व तसेच माझे काका भागवत दोड यांचे शेत गट क्रमांक 291 मध्ये आहे। तरी भागवत दोड व फिर्यादी यांच्या शेतामधील अंतर किमान अडीच किलोमीटर एवढे आहे व तसेच नवनाथ दोड व फिर्यादी यांच्या शेतामधील अंतर 5 किलोमीटर इतके आहे। तरी आपल्या सर्वांना यामधून असे कळेल की फिर्यादी यांनी खोटे सांगितलेले आहे। मी आपल्या सर्वांसमोर दुसरा मुद्दा मांडणार आहे। त्यामध्ये फिर्यादी यांनी असे सांगितलेले आहे की नवनाथ दोड व माझा काही जुना वाद असल्यामुळे हा वाद निर्माण झालेला आहे व तसेच माझा मुलगा हा त्यांच्या शाळेमध्ये सुद्धा शिकतो असे ते म्हणतात। तर खरंच जर माझे वडील व फिर्यादी यांचा जर जुना वाद असता तर त्यांनी त्यांचा मुलगा मागील 2 वर्षापासून त्यांच्या घराजवळ असलेल्या वसती शाळेमध्ये न टाकता माझे वडील यांच्या खासगी शाळेमध्ये पैसे भरून फी भरून टाकला असता का? व तसेच ओम कैलास बोराडे हा अत्यंत हुशार विद्यार्थी आहे व मी अधूनमधून त्याचा अभ्यास घेत असते। तर तो खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करतो व तसेच सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सुद्धा तो खूप हौशीने सहभागी होतो। आमच्या शाळेमध्ये 19 फेब्रुवारी रोजी होत असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सुद्धा त्याने खूप छान पद्धतीने सादरीकरण केले होते व तसेच त्याचे आई-वडील सुद्धा कार्यक्रमामध्ये आले होते। तर यावरून आपल्या असे लक्षात येईल की यामध्ये माझ्या वडिलांचा व त्यांचा कुठलाही जुना वाद नसून ही फक्त बनवाबनवी चालू आहे। आणि त्यानंतर मूळ प्रकरण हे 26 फेब्रुवारी 2025 रोजी घडलं होतं। त्या ठिकाणी फिर्यादी हा दारू पिऊन आला आणि नंतर महादेव व त्यांच्या आसन नंदी यांचा त्यांनी अवमान करून महिलांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून त्यांच्यासमोर कपडे काढून त्यांना लज्जा वाटेल असे कृत्य केले आणि त्यामुळे सर्व प्रकार आहे। आता मी आपल्या समोर तिसरा मुद्दा मांडणार आहे। त्यामध्ये फिर्यादी असे सांगतात की मी 26 तारखेला हे प्रकरण झाल्यानंतर तक्रार दाखल करण्यासाठी गेलो होतो, परंतु पोलिसांच्या सांगण्यावरून मला खूप त्रास होत असल्यामुळे त्यांनी मला औषधी उपचार करण्यासाठी सांगितले व मेडिकल मेमो घेण्यासाठी सांगितले। त्यानंतर मी परत औषधी उपचार करून नंतर तक्रार दाखल केली असे ते सांगतात। तरी वाद हा दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी झाला असल्यानंतर सुद्धा त्यांनी तक्रारी 27 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 9:41 दाखल केली। तर यावरून फिर्यादी असे सांगत होते की त्यांना खूप त्रास होत होता, तर त्यांनी 24 तासामध्ये का तक्रार दाखल केली नाही किंवा ते हॉस्पिटलमध्ये का गेले नाही आणि यानंतर ते परत भोकरदन या ठिकाणी दवाखान्यात गेले होते आणि तिथे गेल्यानंतर ते खणखणीत आवाजात उभे राहून सांगतात की माझा व नवनाथ दोड यांचा कुठलाही संबंध नाही। त्यांनी काहीही त्याला प्रोत्साहन केलं मोठी काही असं नाही त्याचं त्याचं असं काही त्यांनी टाकलं वाटतं काहीतरी मला इतकं आता तुमचं तिथं वाद झाला नवनाथ होते तिथं नवनाथ नाव बनवतच ना, मग त्याचं नाव काही बोला आहे मी पहिले सांगेल ना, त्याला सांगितलं त्याचं नाव काढून त्याचं नाव नव्हतेच म्हणून नवनाथ बनवते म्हणून नव्हतंच ना, त्याचं नाव आपण तिथे उल्लेखच करेल ना, नाही म्हणून मी नाही सांगेल तेच सांगेल ते नव्हतं ह्यो पेशंट होता तिथे। तुम्ही काय सांगलं तिथं नाही नवनाथ सांगितलंच नाही ना, नाही का त्याचं नाव सांगितलंच नाही, त्याचं नाव फक्त मी सांगितलं नाव आहे त्याचं नाव काहीच सांगेल केलेले नाही। मग आणि याचे सगळे व्हिडिओ तुम्ही बघितले सुद्धा असणार आणि नंतर परत ते यानंतर 28 तारखेला ते संभाजीनगर या ठिकाणी दवाखान्यामध्ये ऍडमिट होतात। त्यांना चांगलं वाटल्यानंतर ते परत 4 मार्च 2025 रोजी त्यांना डॉक्टर डिस्चार्ज देतात, म्हणजे 5 दिवसानंतर, आणि परत त्यांना
चांगलं वाटत असल्याने सुद्धा परत ते संभाजीनगर या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट केलं जातं व आयसीयू मध्ये ठेवलं जातं. तर यामधून आपल्या सर्वांना लक्षात येईल की हे खोटं प्रकरण चालू आहे. आपण सर्वांनी सत्य परिस्थिती जाणून घ्यावी. मी सर्वांना शेवटी एवढीच विनंती करते की आपण सर्वांनी माझ्या वडिलांना मदत करावी आणि हे खोटं प्रकरण थांबवावं.